रामकृष्ण हरी. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा या अलंकापुरीमध्ये प्रतिवर्षी मोठ्या उत्साहानं पार पडतो. या सोहळ्यानिमित्त विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांच्या संकल्पनेतून या इंद्रायणीच्या तिरी जागतिक सहिष्णुता सप्ताह सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे ही अनोखी संकल्पना या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथे साकारली जाते. श्री संत ज्ञानेश्वर तुकाराम ज्ञानतीर्थ, विश्वरूप दर्शन मंच, माईर्स MIT शिक्षण समूह, विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीनं हा सोहळा अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात आणि उत्साहात भजन कीर्तन याच्या निनादात साजरा होतो. 7 दिवस चालणारा हा सोहळा त्याची क्षणचित्र या कीर्तनधारा कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आपणासमोर सादर करीत आहोत. यात ज्येष्ठ संत, कीर्तनकार, प्रवचनकार यांचे विचार या मंचावर सादर होतात. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. माऊलीवर त्यांची श्रद्धा आहे, सगळ्या तीर्थक्षेत्रावर आहे. त्यांनाही माऊलीनं पदर फाटेपर्यंत दिलेला आहे, ही लक्षात ठेवा. आपण सगळे जाऊ एक दिवस, तिकडेच निघालो. माणसं म्हणतात मरण आलं मरण आलं मरण. अरे मरण येतच नसतं, आहे तिथेच आहे. तिथपर्यंत आम्ही जातो. आषाढीच्या वेळेला कुराडे पाटील वारकरी 50 एकत्रित आले. पुण्याहून एसटी केली, एसटीत बसले बरं का नलवडे पाटील. 50 वारकरी ज्ञानोबा तुकाराम करीत 6 तासांनी 7 तासांनी एसटी पंढरीत पोचते आणि एसटी थांबली. मग आतले वारकरी एकमेकाला, उतरा पाटील, पंढरपूर आलं. अरे ते सोलापूर जिल्ह्यातच आहे, ते कशाला आलं? हे पुण्याहून गेलं, 6 तास गेलं, तिथं गेल्यावर पुन्हा म्हणतं पंढरपूर आलं. तसं मरण आलं म्हणायचं असते, नाही येतच नाही. ते 2030लाच आहे, आमचा जन्म 1950चा आहे. 80 वर्षे वाटचाल करून आम्ही 30 पर्यंत गेलो. आपण तिकडेच निघालो. दिवसेंदिवस जो प्रवास आहे, जीवन ही नदी आहे. नदी शब्द आला की उगम आणि मिलन हे 2 शब्द. या जीवनरूपी नदीचा उगम जन्मरूपी पर्वतावर होतो, जाऊन मिळते ती मरणरूपी समुद्राला. सुख आणि दुःख हे त्या नदीचे 2 काठ असतात. नदी म्हटलं की 2 काठ. सुखश्च अनंतरम दुःख, दुःखश्च अनंतरम सुख ठरलेलं आहे. म्हणून दोन्ही प्रकारच्या पत्रिका छापायच्या आहे. कळविण्यात आनंद होतो की 12 वर्षांनी मुलगा झाला, सहकुटुंब सहपरिवार बारशाच्या कार्यक्रमाला अगत्य येण्याचं करावं. नाईलाजानं छापावं लागतं. कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की पूजनीय पिताजींना देवाज्ञा झाली, आपण 10व्याला यावं. हे दोन्ही घडतं ज्याच्यात, त्याचं नाव जीवन आहे. सकाळी 8:30 वाजता पांढऱ्या कापडामध्ये एक प्रेत गुंडाळलेलं असते. चौघं खांद्यावर घेतात, पुढचं मडकं धरून चालतोय, मागचे रडत चालतात, राम बोलो बाई राम राम नाम सत है सतबिना गत नाही. त्याच दिवशी त्याच रस्त्यावर रात्री 8:30ला एक नवरदेव घोड्यावर बसतो, तरणी बाण पोरं डीजेच्या तालावर डिस्को नाचतात. याचं नाव जीवन आहे. उधर कोई रो रहा, इधर कोई गा रहा, उधर एक जनेजा उठा जा रहा, इधर एक दुला घोडे चढ रहा. सुख आणि दुःख ह्या जीवनरूपी नदीचे 2 काठ आहे. जन्म हा पहाड आहे, मरण हा समुद्र आहे, आणि त्या नदीतलं आयुष्य हे पाणी आहे.
आणि ते अखंड वाहत आयुष्य जाते आहे हा, शाबास. आयुष्य जात आहे काळ जपतसे स्वयीताचा घोरे ध्यानी राहा श्रीहरीचा ध्यानी राहा श्रीहरीचा आयुष्य जाते आहे काळ जपतसे स्वयीताचा घोरे ध्यानी राहा श्रीहरीचा पण मरण येत नाही, आम्ही तिथपर्यंत जातो. दिवसेंदिवस आमचा प्रवास चालू आहे तो मरणाकडे. एक दिवस तुम्ही आम्ही सगळे जाणार आहोत. पण एक लक्षात घ्या, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या डोक्यात, दोघाची आपल्या डोक्यात, काळाचं पांढरं, वाटोळाचं चौकोनी, डोळ्यात तेल घालून संसार करतो जो बाप, 3 मजली इमारत बांधतो मुलगा, एकुलता एक 10वा घालेल, याची शाश्वती नाही. पण इथे किती पिढ्या जातील तरी आंघोळ करताना आमच्या कराड साहेबाचं नाव घेतात. याला म्हणतात उत्तमाची बुरे कीर्ती मागे उत्तमाची बुरे कीर्ती मागे बुरे कीर्ती बुरे कीर्ती मागे हरिणाची चरे उत्तमाची बुरे कीर्ती मागे उत्तमाची बुरे कीर्ती पण माऊलीला ज्यांच्याकडून सेवा करून घ्यायची असते कुऱ्हाडे पाटील, एक मराठीतले 2 शब्द सांगतो. आता 1च तास राहिला, मला इथं वेळच पुरत नाही, तरी 9ला बरोबर संपवतो. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ढोक महाराज म्हणजे बिघडलेल्या घडाई दुरुस्त करणे. ते तडजोड नाही, वशिलीबाजी नाही. विठ्ठल दोन शब्द आहे मराठीतले, एक योग्य आणि एक योग्यता. बरं का नलवडे पाटील, योग्य आणि योग्यता. बरीच माणसं योग्यतेच्या मागं पडतात, तेव्हा योग्यता 2 किलोमीटर पुढं पडते. योग्यतेच्या मागं पडू नका, फक्त तुम्ही योग्य व्हा की योग्यता तुमच्या मागं पडते. म्हणून मी कासाठी सांगतो, ज्ञानाच्या राजाला, साधकाच्या मायबापाला वाटलं हा व्यक्ती मला योग्य आहे, याच्या हातून काम करावं. विठ्ठल सूरत से किरत बड़ी बिन पंख उड़ जाए, सूरत तो जाती रही किरत कबू ना जाय. सूरत म्हणजे गुजरातमधले शहर नाही, तुमचे बडोदा. 3.5 हाताच्या शरीराला सूरत म्हणतात. सूरत से किरत बडी बिन पंख उड़ जाय, सूरत तो जाती रही. हे चाललेलं आहे, आपल्या लक्षात येत नाही. तैशीच ययाची स्थिती नासत जाय, क्षण क्षणा प्रति म्हणून यया ते म्हणते अश्वत्थगा. काल होतं आपलं शरीर तसं आज नाही कुऱ्हाडे पाटील. अरे बाळपणी कोणाचंही बाळ असू द्या, उघड्या अंगाचं जांग्या घातलेलं गोरं पान, हरणासारखे गोल गरगरीत डोळे, गोपालकृष्णासारखे काळे कुरळे केस, हातात खुडखुडा काजळाचा टिळा, नवीन माणूस म्हणतो पप्पी दे बाळा. आता मी विचारतो तेवढं बोला. असं कोणी म्हणतंय? आजोबा काय कायम घाईतच असता तुम्ही, काय काम आहे? काय नाही, एक पप्पी द्या मग जा पुण्याला. अरे कुठली पप्पी? म्हातारी नाही तोंड पाहत, पप्पी कुठली? काहीसा विपरीत झाला
तोच देह, ज्या देहाच्या सगळे पप्प्या घेत होते, आता त्या देहाकडे कोणी पाहत नाही. सूरत तो जाती रही, चाललेला आहे, पण किरत कबू ना जाय. या पवित्र कार्यामुळे तुम्ही अमर झाले साहेब. सूरत जर न्यायची असेल पुण्याला, तर तिकडे कुठं मंदिर बांधलं? बद्रीनाथ. हा, चायना बॉर्डर. मी का सांगतो हे? ही फाजील स्तुती नाही, वस्तुस्थिती चालू आहे. तुमची सूरत जर न्यायची असेल पुण्याला, तर ते काळ्या पिवळ्या जीपवालं 50 रुपये मागतं. सूरत पुण्याला न्यायला 50 रुपये लागतात. कीर्ती बिना वाहनानं बद्रीनाथला गेली, हे लक्षात. बिना पंख उड जाय विठ्ठल. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे, सर्वांना पाठ आहे. तुम्हा आम्हा सर्वांना तुकाराम महाराज विशेष लाभाचं ठिकाण सांगतात. आता त्यांना कोणी विचारलं का सांगतात असा नियम आहे. विचारल्याशिवाय सांगू नये, बोलावल्याशिवाय जाऊ नये. कुऱ्हाडे पाटील, काही ठिकाण अशी आहे निमंत्रणाशिवाय जाऊ नये. निमंत्रण असलं तरी जाऊ नये, निमंत्रणाची वाट पाहू नये. बरं का बालचंद्र पाटील, निमंत्रण असलं तरी जाऊ नये आषाढ महिन्यात. मराठी कळते तुम्हाला? निमंत्रणाशिवाय जाऊ नये लग्नाला. काही काही माणसं धाडस करतात, कारण जेवणाचं काय, मंगल कार्यालय, निमंत्रण नाही, नसू दे रे. विचारलं तर मुलीकडचे, अरे लेका पण मुलीकडच्यानं विचारलं मुलाकडचे. दुपारी मुलीकडचं, संध्याकाळी मुलाकडचं. दुपारी मुलीकडचं, संध्याकाळी 2 शब्दावर 6 महिने जेवतं हे तुळशीच्या लग्नापासून मृगाच्या पावसापर्यंत. मुलीकडचं मुलाकडचं, मुलीकडचं मुलाकडचं, मुलीकडचं. आणि एक दिवस आलं, पंक्तीत बसलं, मंगल कार्यालयात आलन मालक पंक्तीचा, अनोळखी चेहरा. कुठल्या आपण? खाली मान घातली. ए खाली मान घाले, कुठले तुम्ही? मी मुलीकडचा. काय? नाही नाही गडबड झाली, मुलाकडचा. उठ. का म्हणतोस? माझ्या बापाच्या श्राद्धाचं जेवण आहे आणि मुलीकडचं मुलाकडचं. अरे म्हणून निमंत्रणाशिवाय जाऊ नये लग्नाला, पण निमंत्रणाची वाट पाहू नये कथा कीर्तनाला. तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे, लक्षात घ्या. विचारल्याशिवाय सांगू नये. मग तुकाराम महाराजांना कोणी विचारलं लाभाचं ठिकाण? का सांगतात? अरे विचारण्याची काय गरज आहे? मग का सांगतात? ते सांगण्यासाठी झाले. आम्ही वैकुंठवासी, आम्ही कीर्तनधारेच्या आजच्या भागात इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या भागात नव्या कीर्तनासह. तोपर्यंत रामकृष्ण हरी. कुठेही जा, तुमच्या सोबत तुमचं कपाळ म्हणजे अदृष्ट, प्रारब्ध, नसीब. कुठेही जा, त्याच्यात कोणी बदल करू शकत नाही. जेव्हा जीवनामध्ये मनाविरुद्ध घटना घडते,
त्यावेळेला सुद्धा तोच शब्द आहे. तरीचा मंगळ योग येतो तरीचा मंगळ योग येतो तरीचा मंगळ. ओ तुका म्हणे जेते फिरते कपाळ